महाराष्ट्रामध्ये मोठी संत परंपरा आहे। अगदी संत एकनाथ महाराज असतील, संत ज्ञानेश्वर महाराज असतील, संत तुकाराम महाराज असतील, अलीकडच्या संतांमध्ये संत गाडगे महाराज असतील, संत तुकडोजी महाराज असतील, अशी मोठी संतांची परंपरा आपल्या या महाराष्ट्राला लागलेली आहे। जशी महाराष्ट्राची संतांची परंपरा आहे तशीच कनेरी या गावाची सुद्धा संतांची परंपरा आहे। आजच्या भंडारा जिल्ह्यामध्ये सर कनेरी हे भंडाऱ्याची पंढरी म्हणून ओळखला, म्हणजे संतांचा गाव आणि मंदिरांचा गाव म्हणून कनेरी हे गाव प्रसिद्ध आहे। म्हणजे मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात जे संत निर्माण झाले तसेच आजच्या या कनेरी या गावामध्ये सुद्धा अनेक संत निर्माण झालेले आहेत। जिगोजी महाराजांपासून तर अगदी हबप्पा माधव बोंद्रे महाराज यांच्यापर्यंत परतून नवीन आमचे कीर्तनकार आणि महाराज निर्माण होत आहे। अगदी रथाची झलके असतील, एमडी झालेले ते आहेत आणि कीर्तनाचं प्रवचनाचं काम ते महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये करीत आहे। तर ही संतांची मोठी परंपरा या कनेरी गावाला लागलेली आहे। आणि संतांची शिकवण काय आहे? दुसऱ्याला देण्याचं काम केलं आहे। माणसाची प्रवृत्ती घेण्याची असते, देण्याची नसते। देणारा कधीच मोठा होत नसतो, जो देतो तो मोठा होत असतो। कवी बोरकरांनी तेच म्हटलेलं आहे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता घेता घेणाऱ्याचे हात घ्यावे। हात घ्यावे म्हणजे काय? हात धुवायचे नाही आहे। त्याची जी देण्याची दातृत्व जी आहे परंपरा आहे, ही देण्याची परंपरा आहे, ती परंपरा आपण स्वीकारावी आणि देण्याची परंपरा पुढे पुढे चालावी यासाठी आपण मार्गदर्शक मार्गक्रमण करावं असं त्यांचा विचार आहे। तुकाराम महाराजांनी सांगितलं आहे, संत तुकाराम महाराज हे वारकरी, महाराज सुद्धा वारकरी संप्रदायाचे आहेत। वारकरी संप्रदाय खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला लाभलेले एक वरदान आहे। आता वारकरी संप्रदाय याचा अर्थ केवळ भव्य वस्त्र घातलं आणि टाळ टिळा लावणं एवढाच अपेक्षित नाही आहे, मला बरोबर आहे। वारकऱ्याचा अर्थ वेगळा आहे। वारकरी म्हणजे वार करणारा, वार करणारा म्हणजे लढणारा, म्हणजे हातात शस्त्र घेऊन लढणारा नाही, तर शब्दांच्या माध्यमातून समाजाला प्रबोधित करणारा जो पंथ आहे। प्रामुख्याने समाजामध्ये जे अज्ञान आहे, अंधश्रद्धा आहे, अयोग्य प्रथा परंपरा आहे, या परंपरेवर वार करणारा जर कोणता संप्रदाय असेल तर तो आहे वारकरी संप्रदाय। म्हणून त्याचं नाव मिळालं आहे वारकरी संप्रदाय। समाज सुधारणा करणारा अगदी एकनाथ महाराजांपासून तर संत तुकाराम महाराज असतील, अनेक महाराज आहेत, या सर्वांनी समाजातील अयोग्य गोष्टीवर प्रहार करण्याचं काम केलेलं आहे। तुकाराम महाराजांचे अभंगच आहे, जे का रंजले गांजले तयाशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा। म्हणजे देव कुठे आहे? केवळ दगडामध्येच आहे अशातला नाही, देव सगळीकडे। देव हा दिनचुकड्यामध्ये आहे, देव हा प्राणी मात्रामध्ये आहे। आपण देवमात्रांची पूजा करतो, देवाची पूजा करतो, मूर्त्याची पूजा करतो, परंतु जर भुकेला जर एखादा प्राणी असेल, एखादा कुठला कुठलाही प्राणी घ्या, त्याला जर आपण मदत करत नसू, एखादा निराधार असेल, अपंग असेल, त्याला जर आपण मदत करत नसू तर त्या देवपूजेला सुद्धा अर्थ नाही असं संतांनी सांगितलं आहे। म्हणजे देव हा आपल्या देहामध्येच आहे, आपण ईश्वराचा अंश आहे। प्रत्येक प्राणी मात्रामध्ये काय आहे? ईश्वर आहे, आणि म्हणून प्रत्येक प्राणी मात्राचा सन्मान आपण केलं पाहिजे असं जगद्गुरु संत तुकोबाराय यांनी सांगून गेलेले आहे। आणि म्हणून तो संतांचा जो विचार आहे तो विचार घेऊन आपण पुढे पुढे गेलं पाहिजे। म्हणजे देव तुझे अर्थमध्ये म्हणजे तुझा अर्थ आपण केली पाहिजे, काही शंका नाही, परंतु त्याचबरोबर कर्म सुद्धा महत्वाचं आहे। कर्म हीच पूजा म्हटलेलं आहे। सावतामाळेनी तेच म्हटलेलं आहे, कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी म्हटलेलं आहे। कशासाठी म्हटलेलं आहे? की कांदा मुळा भाजी ते पण त्याचा व्यवसाय होता, आणि तो व्यवसाय प्रामाणिकपणे करणं म्हणजेच विठ्ठलाला प्राप्त होण्यासारखा प्रकार विठ्ठलाची भक्ती आहे। आता हे सर्व संत होऊन गेले, या संतांनी काय शिकवलं आपल्याला? त्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये विषमता होती, जाती प्रथा होती, मोठ्या प्रमाणावर भेदभाव केला जायचा, परंतु या सर्व संतांनी माणुसकीची शिकवण दिलेली आहे। विठ्ठलाला आदर्श मानून सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन विठ्ठलाचं नाम स्मरण करीत होते, आणि जातीय संस्था जी विषमता होती ही विषमता दूर करण्याचं काम ह्या सर्व आपल्या संतांनी केलेलं आहे। आपले गाडगे महाराज स्वच्छतेचा आपल्याला संदेश देतात, अजूनही आपण शिकलेलो नाही। त्या काळामध्ये गाडगे महाराजांनी स्वच्छतेचा संदेश फक्त घर असेल, आपलं शरीर असेल किंवा गाव असेल, स्वच्छतेचा काही मंत्र दिलेला होता। ते नेहमी हातामध्ये झाडू घेऊन त्या गावामध्ये गेले
त्या गावामध्ये स्वच्छता करीत असत आणि मग दिवसभर काम केल्यानंतर मग ते काही आपल्या अन्न मिळेल ते अन्न प्राशन करून ते जगाचा असायचे. ते नेहमी सांगायचे. आपल्या कृष्णाजी महाराजांनी सुद्धा सांगितलं शाळा सुरू केल्या होत्या म्हणून या ठिकाणी बसलेले काही पालक वर्ग आहेत यांना सुद्धा सांगायचं आहे देवनामाबरोबरच तुमच्या मुलांनी सुद्धा शिक्षण घेतलं पाहिजे. कारण कृष्णाजी महाराजांना आपण मानतो. कृष्णाजी महाराजांनी त्या काळामध्ये शिक्षण संस्था स्थापन केली. म्हणजे शिक्षण हे सर्वात काय आहे महत्वाचं आहे. शिक्षण हे बाकीचं दूरच नसलं आहे. तिसरा डोळा म्हटलेला आहे. शंकराला जसा तिसरा डोळा असतो तसं आपल्याला सुद्धा शिक्षणाच्या माध्यमातून तिसरा डोळा येत असतो. तिसरा डोळा म्हणजे काय काय चांगलं आहे काय योग्य आहे काय अयोग्य आहे काय वाईट आहे ह्या सगळ्या गोष्टी ज्यामध्ये तुम्ही जाणतो ते माध्यमामध्ये काय आहे शिक्षण आहे. आणि म्हणून आपण शिक्षणावर सुद्धा विशेष श्रद्धा दिली पाहिजे. तुकडोजी महाराजांनी म्हटलेलं आहे काय म्हटलं होतं एक वेळ तुमचं जेवणाचं ताण निघा परंतु मुलांना शिकवा की त्यांचं वाक्य होतं. त्यांनी म्हटलेलं आहे की भुकेल्याला अन्न द्या तहानलेला पाणी द्या उघड्यांना कपडे द्या निरक्षरांना ज्ञान द्या. अशा प्रकारचे विचार आपल्या या वारकरी परंपरेतील संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तुकडोजी महाराज आपण म्हणतो तुकडोजी महाराजांनी आपल्याला तेच सांगितलं आहे. काय सांगितलं की तुझं गावच आहे तीर्थ तू कशाला इकडे तिकडे फिरत. म्हणजे मला असं म्हणायचं की खंडेरीवाल्यांनी कुठल्याही तीर्थस्थळाला जायची गरज नाही. कारण हीच खरी काय आहे पंढरी आहे. आणि संतांची परंपरा आपल्या भंडारा जिल्ह्यामध्ये कुठेही नाही ती आपल्या गावाला लाभलेली आहे. म्हणून या गावातल्या कुणीच व्यक्तीने बाहेर तीर्थाला अजिबात जायची गरज नाही. आपलं गावच हे तीर्थ आहे आणि ते तीर्थ समजलं या गावाच्या विकासासाठी आपण सकाळी येऊन काय केलं पाहिजे सहकार्य केलं पाहिजे. तसं या गावाचा मला अभिमान यासाठी आहे की अनेक संत झाले त्या संतांच्या भूमीचे माझा इथे काय झालेला आहे जन्म झालेला आहे. मी सुद्धा या गावात इथे मला जन्म झालेला आहे आणि म्हणून मला या गावाचा काय विशेष अभिमान वाटतो. आणि जेव्हा जेव्हा या गावामध्ये कार्यक्रम होतात आणि मला बोलावलं जाते मी वेळात वेळ काढून नेहमी या गावामध्ये येत असतो. कारण ही संतांची भूमी आहे. या भूमीतून एक वेगळा विचार आपल्याला मिळत असतो आणि तो विचार आपण संतांचे विचार आहे माणुसकीचे विचार आहे. म्हटलेलं आहे की तुला कशाचा गर्व मानसा तुला कशाचा गर्व मानसा गोड कुणाचा साथी रे माती संगे रुजले फुलले पुन्हा व्हायचे माती रे. म्हणजे काय माणसाचा जन्म हा मात्र पंचतत्वातून झालेला आहे आणि पंचतत्वामध्ये माणूस काय असतो विलीन होत असतो. आणि म्हणून माणसाला गर्व होता कामा नाही. म्हणजे संत झाले या संतांना जे मोठेपण मिळालं हे त्यांना गर्व नसल्यामुळे ते निगर्वी होते. आणि म्हणून तुम्हाला सुद्धा मोठं व्हायचं असेल तर माणसाने आपला गर्व सोडला पाहिजे. गर्वाचे घर रावणाचा गर्व होता रामाने त्याचा गर्व काय केलाय हरण केलेला आहे. आणि म्हणून माणसाकडे गर्व असता कामाला षडरूप आहे. षडरूप आपल्या जगातून गेली पाहिजे. जे विकार आहेत ते विकार गेले पाहिजे. हे सगळं आपल्याला शिकवलं आहे संतांनी सांगितलेलं आहे. आणि या सगळ्या गोष्टी सहज आपण साध्य करू शकतो. तुकाराम महाराजांचं म्हणणंच आहे असाध्य ते साध्य करीताच आहे असं कारण अभ्यास तुकामुळे. म्हणजे कोणतीच गोष्ट अशक्य नाही ती जर आपण ठरवली तर ती आपण पूर्ण करू शकतो. हे संतांचे जे विचार आहेत हे विचार आपण नेहमी पुढे पुढे नेलं पाहिजे. मग कृष्णाजी महाराजांचा जो आदर्श आहे सरांनी प्रास्ताविकात सांगितलं की त्यांनी काय काय केलेलं आहे त्याग केला आहे समर्पण केलं आहे. आणि समर्पणाची भावना त्याची पुढे साध्य करताना आपल्या सर्वांमध्ये असली पाहिजे. म्हणून कवीने म्हटलं आहे की करून जावे असे काहीतरी करून जावे असे काहीतरी दुनियेतून या जाताना गरीवर यावा जगात साऱ्या निरोप शेवटचा देताना. आज एवढे वर्ष कृष्णाजी महाराज गेले तरी आपण त्याची पुण्यतिथी साजरी करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत. त्याच्यात बाकी असते तर काय आपण त्याची पुढे साजरी केली असते का नाही. लक्षात घ्या श्रीमंतीला महत्व नसते. जगामध्ये अनेक श्रीमंत माणसं आलेली आहेत. तुम्ही करता का एखाद्या श्रीमंताची पुण्यतिथी साजरी आपण कुणाची श्रीमंताची पुण्यतिथी साजरी करीत नाही. कुणाची करतो ज्यांनी समाजासाठी काहीतरी दिलेलं आहे समाजाला काहीतरी समर्पण केलेलं आहे अशाच माणसाची आपण पुण्यतिथी किंवा जयंती साजरी करीत असतो. श्रीमंताची आपण करीत नाही. माणसाकडे किती शक्ती येऊ द्या किती संपत्ती येऊ द्या त्याला काही महत्व नसते. महत्व केव्हा आहे त्या शक्तीचा उपयोग त्या संपत्तीचा उपयोग जर समाजाला होत असेल तर त्या शक्तीचा आणि संपत्तीचा प्राप्त उपयोग होत आहे असं आपण म्हणू. परंतु ती शक्ती वाईट कामासाठी असेल संपत्ती ही गर्वासाठी असेल तर त्या शक्तीचा आणि त्या संपत्तीचा देखील काही उपयोग होत नाही. आणि म्हणून आपण श्रीमंत असो किंवा गरीब असो सरकारने भेदभाव केला नाही. देवाजवळ विठ्ठलासमोर नको कोणत्या जातीतला असो गरीब असो श्रीमंत असो मोठा असो लहान असो हे सगळे त्याला सारखे होते. आणि म्हणून ही वारकऱ्यांची जी परंपरा आहे ती परंपरा फार
मोठी आहे. अनायसे आपल्याला सुद्धा वारकरी संप्रदायाचे महाराज या ठिकाणी मिळालेले आहेत. अत्यंत हा चांगली गोष्ट आहे की ते नेहमीच आपल्याला समाज प्रबोधनाच्या माध्यमातून आपल्याला ते सांस्कृतिक समाज सुधारला पाहिजे. अंधश्रद्धा आपली अज्ञान असेल, निरक्षरता आहे ही समाज